नमस्कार. चला तर आज मी तुमच्यासोबत खास एकदम टम्म फुगलेल्या खुसखुशीत आणि अजिबात तेलकट न होणाऱ्या मटर पुऱ्यांची रेसिपी शेअर करणार आहे. आता बाजारामध्ये मस्तपैकी मटारचा सीझन सुरू झालेला आहे. ताजे ताजे मटारचे दाणे मिळायला लागलेले आहेत, मटारच्या शेंगा मिळायला लागलेल्या आहेत. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने एकदम छान खुसखुशीत आणि अजिबात तेलकट न होणारी मटारची पुरी जी आहे, मसालेदार मटार पुरी नक्की करून बघा. मुलांना नाश्त्यासाठी किंवा ब्रेकफास्टमध्ये डब्यामध्ये जर तुम्हाला मुलांना काही द्यायचं सुचत नसेल तर ही जी मटार पुरी आहे अगदी दिवसभरापर्यंत छान खुसखुशीत राहते. नक्की बनवून बघा, खूप जास्त छान लागते, मुलांनासुद्धा खूप आवडेल. चला तर मग सुरुवात करूया. तर अगदी 10 मिनटाच्या आत ह्या मटार पुऱ्या तयार होतात. त्यासाठी आपण इथे 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आणि त्यासोबतच आपण याच्यामध्ये 1 चमचा जिरंसुद्धा घालणार आहोत. त्यासोबतच मी इथे 1.5 वाटी घातलेला आहे हिरवा स्वच्छ